असं नाही. पुढे दिलं आहे, यवा विज्ञाच्या सभासदांना पूर्णपणे तयार केले जाते की दोघे दोघे घरोघरी जात असे करत असताना तुमचा छळ होईल, अपमान होईल हे आधी त्यांना सांगितले जाते. जे लोक तयार होतात, या ठिकाणी प्रभूने दोघा जणांना पाठवलं. एकट्याला यायला सांगितलं का? नाही. जुन्या करारामध्ये तुम्ही पहा आणि नवीन करारामध्ये तुम्ही पहा, ही वचनं कशी चोरली आहे. यहोवा विघ्नेश या गट किंवा संस्थापक तर दोघे घरोघरी जायचा, एकटे सेवा कार्य करायला जायचं. बायबल देखील आम्हाला या प्रकारे शिकवतात. पुढे असं दिलंय, ते म्हणतात तुमचा छळ होईल, तुमचा अपमान होईल हे आधी तुम्हाला सांगितले जाते. जे लोक त्यांच्याकडे येतात त्या लोकांना हे स्पष्टपणे सांगितलं जातं की तुम्ही ही सेवा कार्य करत असताना लोक तुमचा काय करतील? अपमान करतील, लोक तुमचा छळ करतील. पण तुम्ही दोघं मिळून त्या ठिकाणी घरोघरी जायचं. ज्यांना येशू ख्रिस्त माहित आहे त्यांच्या घरी जायचं, ज्यांना चर्च माहिती आहे त्यांच्या घरी जायचं, ज्यांना बायबल माहिती आहे त्यांच्या घरी जायचं, पारख्याच्या घरी जायचं, असा त्यांचा नियम आहे. पुढे दिला आहे, जगातील इतर चुकीच्या शिक्षणाप्रमाणे यहोवा विघ्नेश लोकांना वाचण्यावरच एक सत्य घटना आहे. यहोवा विघ्नेशच्या सभासदांनी फक्त त्यांच्या संस्थेचे मित्र ठेवावे, बाकीच्या ख्रिस्ती लोकांशी अजिबात त्यांनी मैत्री करू नये किंवा संबंध ठेवू नये. ऐकलंय? फक्त त्यांचे जे सभासद असतात, त्यांचे जे लोक असतात, यहोवा विघ्नेशच्या अंडर मध्ये नियमामध्ये चालणारे, तिथंच त्या लोकांबरोबर ते राहणार. आपल्या लोकांबरोबर ते मैत्री करणार. आता आपण सांगा, आपण इथं बसलो, आपले मित्र नगर मध्ये आहे की नाही? जिथं पाहतो आपण सगळीकडे काय आपले, आपण तिकडे गेलो तर आपण काय म्हणतो लगेच? प्रेज द लॉर्ड, चला जय ख्रिस्त, हालेलुया, जय येशू, जय मसीही. कुणी विश्वासाला भेटला तर आपण त्याला लगेच हात मिळवणी करत असतो. बरोबर आहे? आणि आपल्याला यातून काय समजतात? हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवतो. पण त्यांचं असं गणित नाही. ते कोणाबरोबर मैत्री करत, त्यांच्या संस्था संघाचे लोक अटेंड असतात, त्यांच्या ग्रुप मध्ये त्या लोकांबरोबरच ते आपली मैत्री करणार. बाकीच्या लोकांबरोबर ते तुम्हाला आणि मला मैत्री करताना दिसणार नाही. पुढे आपण जाऊया. यहोवा विघ्नेश त्याचे काही तत्व आहेत ते आपण पाहूया. पहिलं तत्व काय आहे? देव त्रैक्य नसून तो एक व्यक्ती आहे. बायबल आपल्याला काय सांगतं मला सांगा? त्रिनेत्र परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. आता यांचे तत्व काय आहे? देव त्रैक्य नसून तो एक व्यक्ती आहे. म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे का चुकीचं आहे? यांचं तत्व किंवा याचा नियम बरोबर आहे का? म्हणजे त्यांच्या बायबल मध्ये हा नियम आहे, म्हणजे हा नियम आपल्या बायबल नुसार चुकीचा. दुसरा मुद्दा, पवित्र आत्मा हा व्यक्ती नसून फक्त ऊर्जा आहे आणि किंवा सामर्थ्य आहे. काय आहे ते म्हणतात? पवित्र आत्मा हा व्यक्ती नसून फक्त ऊर्जा आहे. ऊर्जा म्हणजे काय? फक्त करंट देणे, सामर्थ्य देणे, ताकद देणे, बस एवढ्यावर त्यांचा विश्वास आहे. ते म्हणतात पण बायबल तुम्हाला मला काय सांगतंय की पवित्र आत्मा हा एक परमेश्वराचा एक व्यक्ती आहे. बरोबर आहे? तिसरं त्यांचं तत्व आहे, देवाने जर सर्वप्रथम काही बनवले असेल तर
त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त. देवाने जर सर्वप्रथम काही बनवले असेल तर त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त. बरोबर का चूक? बोला देवाच्या लोकांनो. यस लॉर्ड. हा किंवा नाही? मग काय बनवलं देवाने सर्वप्रथम? स्टडी करा, अभ्यास करा. हालेलुया. देवाने सर्व जग बनवलं पण शब्दाच्या द्वारे. शब्द म्हणजे कोण? येशू. तो त्याच्या संगती होता. चौथा तत्व पहा. येशू ख्रिस्त म्हणजे मुख्य देवदूत मिखायल जो नंतर मनुष्य झाला. बरोबर आहे का चुकीचं आहे? मिखायल देवदूत पवित्र शास्त्रामध्ये वाचल्याप्रमाणे हा युद्ध करणारा आहे, लढाई करणारा आहे. नंतर ते म्हणतात तो देवदूत हा मनुष्य झाला, मानव झाला. तर या ठिकाणी चूक आहे. पाचवा मुद्दा आहे, ज्यावेळी येशू जगात आला तो पूर्ण मानव होऊन आला. त्याच्यामध्ये देवत्व नव्हते. बरोबर का चूक? यस चूक. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला परिपूर्ण माणूस, परिपूर्ण देव असा तो होता. असं वचनामध्ये तुम्हाला मला वाचायला मिळेल. सहावा मुद्दा, येशूचे पुनरुत्थान शारीरिकरित्या झाले नाही तर आत्मिकरित्या झाले आहे. चूक का बरोबर? बोला. येशू शरीराने उठला का आत्म्याने उठलाय? म्हणजे त्यांचं तत्व चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. बायबल आम्हाला सांगतं येशू शरीराने उठला. सातवा मुद्दा, जेव्हा विटनेस प्रमाणे येशूचा मृत्यू हा क्रुसावर झाला नाही तर त्याला खांबावर खेळण्यात आले. बायबल तुम्हाला मला काय सांगतं? येशू कशावरती खेळला? त्याला कशावर? आडवा आणि उभ्या लाकडावरती म्हणजे क्रूस खांबावरती त्याला खेळण्यात आलं. मग या ठिकाणी ते म्हणतात की त्याला लाकडावर किंवा खांबावरती खेळण्यात आलं, फक्त खांब, क्रॉस नाही. चूक का बरोबर? बोला सगळं. पुढे गेला. आठवा मुद्दा, येशू ख्रिस्त 1914 ला अदृश्यरित्या या जगात आलेला आहे व तो सध्या राज्य करीत आहे. चूक का बरोबर? 1914 ला अदृश्यरित्या आला का नाही? 2000 सालामध्ये आला पण तो शरीराने आला. बरोबर आहे? आपल्याला दिसला त्या लोकांना. नवा तत्व त्यांचं, येशू स्वतःसाठी अर्पण झाला पण त्या अर्पणामध्ये बिंबटिंबाचा समाविष्ट नाही. कोणासाठी केलं येशूने? स्वतःसाठी केलं का बलिदान? लक्ष द्या. स्वतःसाठी बलिदान केलं का? कोणासाठी आला येशू? जगाच्या कारणासाठी. आणि सगळे लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. दहावा मुद्दा, वाच आवर हे मासिक हे देवाने नियुक्त केलेला शेवटच्या काळातील संदेश आहे. चूक का बरोबर? शेवटचा काळ आहे का त्याच्यामध्ये दिलेला? चूक. 11 तत्व, फक्त यहोवा विटनेस लोकांचे तारण होणार आहे यहोवा विटनेसच्या द्वारे. चूक का बरोबर? कारण कोणाच्या द्वारे आहे? प्रभू येशूच्या. 12वा तत्व, तारण प्राप्त करण्यासाठी कृपा नाही तर चांगले काम करावे लागते. उदाहरणार्थ चांगल्या कामाने किंवा कर्माने तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळेल. बरोबर का चूक? चूक ना? कर्माने तुम्ही स्वर्गात जाईल का? चांगले काम केल्याने नाही. त्यांचं तत्व आहे. बायबल आपल्याला तसं शिकवत नाही.
येशूच्या नावावर विश्वास ठेवून सत्कर्म करा असं म्हणतात. 13वा तत्व, मृत्यू झाल्यानंतर प्राण आणि आत्मा हे संपुष्टात येतात किंवा नष्ट होतात. सुख बरोबर, आत्मा आणि प्राण दोन्ही नष्ट होतात. सुख होतात का नष्ट? शरीर नष्ट होतं, मातीला जाऊन शरीर मिळतं. आत्मा अमर आहे, सुख लोकांमध्ये जातात. बायबलचं वचन. 7वा मुद्दा, नरक अस्तित्वात नाही जेथे लोकांना शिक्षा प्राप्त होते. नरक आहे का? आहे ना नरक? बायबल आपल्याला नरकाविषयी शिकवतं, बरोबर. तर त्या ठिकाणी शिक्षा आहे का नाही? जे लोक प्रभू ईश्वरचे विश्वास ठेवणार नाही त्यांना शिक्षा आहे का नाही? 15वा तत्व, फक्त 1,44,000 जेव्हा विकण्याचे लोक स्वर्गात जाणार आहेत. सुख बरोबर. आई मुद्दा प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मला वाचायला मिळतो. 1,44,000 हे लोक जे आहेत हे रक्त साक्षीदार झालेले आहेत. ते यहुदी लोक आहेत किंवा देवाचे लोक आहेत, पण हे म्हणतात की यहोवा विकण्याचेच लोक. जेव्हा विकण्याच्या वर्षातून एकदा प्रभू भोजन असते. सुख बरोबर. पण ते प्रभू भोजन कुणीही घेत नाही, कारण निवडलेल्या 1,44,000 लोकांमध्ये तुम्ही आहात याची खात्री नसेल तर त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही. बरोबर का चूक? त्यांच्या गटामध्ये जर तुम्ही सहभागी नसाल 1,44,000 लोकांमध्ये तर तुम्हाला प्रभू भोजन मिळणार नाही. बरोबर का चूक? आपण ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत पाऊल म्हणतो प्रभू भोजन घ्या. ज्या ज्या वेळेस सहभागिता आहे त्या त्यावेळेस प्रभू भोजन केलं जातं बायबलच्या वचनानुसार. 17वा तत्व, जेव्हा मध्ये रक्त देणे व रक्त घेणे हे पाप आहे. रक्त डोनेट करणे चुकीचं आहे, बरोबर. दुसऱ्या भावाला जर रक्ताची गरज पडली तर मी रक्त देऊ शकतो की नाही? इथं लिहिलं आहे ते चुकीचं आहे, हे पाप आहे. नियम बघा त्याचे. 18वा तत्व, क्रूस हे सैतानी चिन्ह आहे, म्हणून त्याचा वापर कुणी करू नये. कोणाचं चिन्ह आहे? क्रूसाचं चिन्ह कोणाचं आहे? येशू ख्रिस्ताने क्रूसावरती मरण सहन केले आणि तो क्रूस पवित्र झाला. त्या क्रूसाचा ते म्हणतात तुम्ही वापर करायचा नाही. 19 तत्व, पृथ्वी करोडो वर्ष वयाची आहे. चुका बरोबर. करोडो वर्षाची किंवा वयाची ती आहे. म्हाताऱ्या माणसाचं नाही का वय असतं तसं पृथ्वीचं वय आहे का? चूक. 20वा तत्व, उत्पत्ती 1 मधील एक दिवस 1,000 वर्षासारखा आहे. त्यामुळे देवाला निर्मिती करायला 6,000 वर्ष लागले व मानवाची निर्मिती 42,000 वर्षानंतर झाली. चूक बरोबर. 42 वर्षानंतर मानव देवाने बनवला का? हा थोडा अंतर असेल पण एवढे वर्ष नाही. बायबलच्या वचनानुसार आपल्याला कळतं. 21 तत्व, ते वाढदिवस साजरा करत नाही, त्याप्रमाणे मतदानही करत नाही व राष्ट्रगीत गात नाही. यावर विकण्याचे लोक. आपण राष्ट्रगीत गातो का? मोठ्या सभेमध्ये पण आपल्याला राष्ट्रगीत गावं लागतं. मतदान करतो का नाही? आता पुसलं मतदान. आम्ही मतदान करतो, बरोबर आहे की नाही? वाढदिवस साजरा करतोय की नाही? करतो. त्यांच्यामध्ये त्या गोष्टी केल्या जात, बरोबर का चूक? 22वा तत्व, जेव्हा विकल्याचे लोक कधीही सैनिक म्हणून भरती म्हणून होत नाही. मिलिटरी मध्ये युद्धावर ते जात नाही, सैनिक म्हणून ते उभे राहत नाही. चूक का बरोबर? सैनिक म्हणून जायला पाहिजे का नाही? यस किंवा नो? काही काही नियम आले पेंटिकॉस्ट मध्ये दिले.
किंवा आपल्यामध्ये. पुढे जाऊया. जेव्हा बिबट्याची कशा प्रकारे सामोरे जायचे, आता ते लोक तुम्हाला आणि मला भेटतील. तर आता पुढे ऐकूया आपण की त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे. अंग काढून पळून जायचं नाही की मला येत नाही बाबा, थांबा आमच्या पास्टरला आम्ही फोन करतो आणि आमच्या पास्टरना मग तुम्ही त्यांच्या संग बोला फोनवर, नाही तर मग आमच्या पास्टरना घरी बोलवतो आणि मग तुम्ही त्यांच्या संग काय करा, प्रश्न उत्तरे खेळत बसा. तर तुम्हाला पण देवाच्या लोकांना तयार होणं गरजेचं आहे. जेव्हा बिबट्याची वादविवाद करण्याआधी आपल्याला पवित्र शास्त्र काय सांगते हे सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र आहे का सगळ्यांकडे? हात वर करा म्हणा, माझ्याकडे पवित्र शास्त्र आहे आणि मी रोज ते वाचत आहे. तर आपल्याला ते काय करायचं, पहिलं समजून घ्यायचं. समजून घेण्यासाठी पहिलं देवाच्या मंदिरात यायचं आणि पहिला पवित्र आत्मा मागायचा. पवित्र आत्म्याशिवाय पवित्र शास्त्र समजणार हे साधं पुस्तक नाही, पेपरच्या बातम्या नाही तुम्हाला लगेच कळतात. हे समजून घ्या. हे समजण्यासाठी पवित्र शास्त्रातील मुख्य सिद्धांत आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. मेन गोष्ट. यहोवा विटनेस स्वतःला खरे ख्रिस्ती म्हणतात, परंतु ते प्रोटेस्टंट किंवा कॅथलिक नाहीत. त्यांना सर्वात मुख्य सिद्धांत त्रैक्य, पिता पुत्र पवित्र आत्मा, त्रैक्य ह्याविषयी आक्षेप आहे. म्हणजे काय ते म्हणतात, त्रैक्य हे शिक्षण विधर्मी लोकांचे आहे. समजून घ्या, समोर काहीतरी येत असेल. त्याच्या अनुसार पिता पुत्र व पवित्र आत्मा हे वेगवेगळे देव आहेत. ते म्हणतात काय, विदर्भी लोकांचं शिक्षण बायबल मध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. पुढे दिलं आहे, पवित्र शास्त्रातून व तसेच त्रैक्याच्या सिद्धांतातून माहिती पाहिजे. तुम्हाला मला काय पाहिजे, उत्पत्तीच्या पुस्तकात एलोहिम नाव दिलं आहे. पिता परमेश्वर आपण शिकलोय ना त्याविषयी. पुत्र परमेश्वर आणि पवित्र आत्मा ही जर बायबलची डॉक्ट्रिन तुम्हाला आणि मला जर समजली तरच तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याच्या समोर बसून त्यांना उत्तर देऊ शकतो, अन्यथा देणार. यासाठी आम्हाला पहिलं बायबल समजणं किंवा समजून घेणं गरजेचं आणि त्याच्यातलं त्रैक्य काय शिकवतो. पुढे यहोवा विटनेस या लोकांशी बोलत असता हे लक्षात ठेवा की ते चुकीचे शिक्षण पाळत आहेत व ते फसवले गेले आहेत. त्यांच्याशी बोलत असता प्रीतीमध्ये सत्य बोला. फर्स्ट मुद्दा काय बोला, पहिला बायबल तुम्हाला माहित पाहिजे, पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याविषयी शिकवतं. दुसरी गोष्ट, त्यांच्या संग बोलत असताना ते चुकीचे आहे म्हणून आपण त्यांना गोळ्या घालायच्या. आपल्यामध्ये ख्रिस्ताची काय आहे म्हणा, काय आहे, प्रीती ख्रिस्ताची माझ्यामध्ये. मग मी कसं बोललं पाहिजे, प्रीतीने. कारण ज्याच्यामध्ये प्रीती आहे त्याच्यामधून सत्य बाहेर पडणार आणि सत्य लोकांना बंधनातून, यहोवा विटनेसच्या लोकांना मुक्त करणार. म्हणून सत्य त्याच्या संग प्रेमाने बोल. पुढे लिहिलं आहे, यहोवा विटनेसच्या आक्रमकतेने बघून घाबरू नका. म्हणजे त्याच्या वेळेस येतात काय येतात, त्यांच्याकडे बघून तुम्ही घाबरू नका. ते असे तयार होऊन येतील, सज्ज होऊन येतील. तर तुम्ही घाबरून जाऊ नका. आता मी काय बोलू, कसं बोलू, काय उत्तर देऊ, काय त्यांना सांगू, मला येईल का नाही, मग मी कोणा तरी बोलू का जोडीदार मला. घाबरून जाऊ नका. ते जेवढे आवेशाने आपल्या घरात येतील, विश्वासार्हांच्या घरात येतील, घाबरून जायचं नाही. तर बोलण्याचा ताबा तुम्ही स्वतः घ्या व प्रश्नाला प्रश्न विचारा. काय विचारायचं त्यांना, घाबरून जायचं नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय बोलायचं, तुम्ही काय करायचं आहे, आत्मविश्वास तुमचा म्हणा खंबीर करायचा आहे आणि त्या लोकांना घरामध्ये आल्यानंतर प्रश्न विचारायचे
हा प्रश्न झाला का दुसरा झाला का तिसरा झाला का? त्यांना उत्तर त्याच्यातून देता आले पाहिजे, त्याच्यावरून त्यांना घेरायचं. हालेलुया. पुढे गेला आहे, यव्हा विद्येच्या शिक्षणाप्रमाणे स्वर्गामध्ये कित्येक लोक जाणार आहे हे त्यांना खात्रीने माहित नाही. ऐकलंय का? आपल्याला आहे का खात्री? अशा वेळी हे दाखवून द्या की तुम्हाला त्याच्या सार्वकालिक बाबत चिंता आहे व पवित्र शास्त्रातील वचने जे सार्वकालिक जीवनाबाबत खात्रीने माहिती देतात अशी वचने तुम्ही त्यांना सांगा. म्हणजे त्यांना हा विश्वास नाही त्यांच्या नियमानुसार की सगळे लोक स्वर्गामध्ये जातील म्हणून. म्हणजे त्यांचा अर्थ स्वर्ग हे छोटा नाही थोडक्यात. पण आपल्याला स्वर्गाविषयी पुष्कळ माहिती आहे ना. सार्वकालिक जीवन कोण देणार आहे, तर ते वचन त्यांच्या समोर तुम्हाला मला मांडायचे आहे ना. उदाहरणार्थ यव्हा 3:16 बरोबर आहे. असे सार्वकालिक शब्दाची जी वचन आहे तुम्ही आणि बायबल मधून काढून ठेवायची किंवा गुगल वरती तुम्ही सर्च करायची. सार्वकालिक सगळी वचनं येतील आणि त्या लोकांना सार्वकालिक जीवन किंवा अनंत काळचं जीवन, स्वर्गातील जीवन काय आहे त्यांच्या समोर हे मुद्दे तुम्ही मांडू शकता. पुढे लिहिलं आहे, आपली वैयक्तिक साक्ष त्यांना सांगा. प्रभू येशूने तुमच्या जीवनामध्ये केलेला बदल किंवा चमत्कार, तुम्ही प्रभूकडे कसे आले, तुमचं जीवन कसं बदललं, या यव्हा विद्येच्या लोकांना तुमची टेस्टमनी तुम्ही सांगितली पाहिजे. पुढे लिहिलं आहे, त्या साक्षीच्या द्वारे पवित्र आत्मा त्यांना स्पर्श करू शकेल. तुमच्या जर जीवनात साक्ष घडले असेल तर पवित्र आत्मा तुमच्या साक्षीच्या द्वारे काय करेल, त्यांना स्पर्श करेल. तो आमच्यामध्ये आहे का नाही? वाचा इफिसियन्स पुस्तक याचा 4 अध्याय आणि वचन क्रमांक 15 आपण वाचा. इफिसियन्स पुस्तक 4 अध्याय आणि वचन क्रमांक 15 आपण वाचा. तर आपण प्रीतीने सत्याला धरून, प्रीती म्हणजे येशू ख्रिस्त, सत्य म्हणजे येशू ख्रिस्त, सत्याला धरून मस्तक आमचा जो ख्रिस्त आहे त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावी. त्याच्या प्रत किंवा त्याच्या काय म्हटलं आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारे आम्ही काय करावे, वाढत जावे किंवा सुसज्ज व्हावे, तयार व्हावे, असं तुम्हाला मला त्याच्यात वाचायला मिळते. सत्य प्रीतीमध्ये तुम्ही बोलायचं. आमच्यामध्ये प्रीती आहे आणि आमच्यामध्ये ख्रिस्ताचं काय आहे, सत्य. तर तुम्ही आणि गेलो आमच्या घरात आल्यानंतर यव्हा विकण्याचे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आणि पुढे लिहिलं आहे, यव्हा विकनेस लोकांनी भविष्यातील गोष्टी करायला त्यांना फार आवडते. जशी की हर्मोगिदोनच्या लढाईत येशूचे आगमन, त्याचप्रमाणे पृथ्वीवरील राज्य त्या गोष्टी तारण्यासाठी महत्वाच्या नाहीत. म्हणून भविष्यातील गोष्टीपेक्षा वर्तमानातील गोष्टी ते बोलत असतात. आणि पास्टर देवाच्या सेवकाने आपल्याला हर्मोगिदोन या शब्दाबद्दल शिकवलेलं आहे. मला वेळ बोलायची म्हणजे की त्या भविष्यातल्या गोष्टी ते म्हणतात ते नका पाहू, आता काय चाललंय तेच पुढच्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या नाही. पण बायबल काय सांगतं, आपलं भविष्य इथं लिहून ठेवलंय, भविष्य देखील तुमच्या फायद्याचा आहे. शेवटचा मुद्दा, तुमचा संभाषणाचा शेवट प्रार्थनेने करावा त्या लोकांबरोबर, कारण धार्मिकतेची प्रार्थना कार्य करण्यासाठी फार प्रभावी असते. ज्यावेळेस त्यांचं तुमचं आणि माझं बोलणं होईल त्यावेळेस तुम्ही आणि त्यांना म्हणा, ठीक आहे आम्ही देवाचं वचन ऐकलं, तुम्ही सांगितलं, चला आपण 2 मिनिटाची प्रार्थना करूया. आणि मग तुम्ही विश्वासणाऱ्या लोकांनी, त्रैक परमेश्वरात मानणाऱ्या लोकांनी या गोष्टीसाठी काय करायची,
प्रार्थना समोरच्या व्यक्तीला देवाने स्पर्श करावा, त्याला सत्य ज्ञान कळावं, कारण आपली प्रार्थना विश्वासाची आहे, समोरच्या व्यक्तीला ती बदलणारी आहे. आणि म्हणून आम्ही जे गर्ल्स किंवा फॉल्स टीचिंग किंवा खोटे शिक्षण या ठिकाणी पाहिले. तर आता काय आहे, शेवटचा मुद्दा सांगेल. लोकांना काय वाटतं माहितीये का, कुठं चर्चला जायचं, कुठं जायचं, इथं चर्च झाला आमच्या गावात, चला चर्चला जायचं. ते म्हणतात आता तिकडे जायची गरज काय आहे, आमच्या गावात चर्च झालं तिथं चला चर्चला. ते म्हणतात आमच्या गावात चर्च झालं चला चर्चला. ते म्हणतात आता जवळ झालं चर्च चला चर्चला. हा तसं करायचं नाही. चेक करायचं, आपल्या गावात शिक्षण देणारा व्यक्ती किंवा सेवक किंवा पास्टर किंवा ब्रदर जो आलेला आहे, आपल्या गावात तरी चर्च नसेल परंतु तो पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याबद्दल शिक्षण देणारा आहे का, त्याचं शिक्षण काय आहे, त्याची बायबलची डॉक्ट्रिन काय आहे, त्याचा बायबलचा विषय अभ्यास काय आहे, ते तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पारखायचं आहे. आणि मग आपल्या गावामध्ये त्यांना बोलवायचं आहे. जर पवित्र शास्त्रातून देवाच्या लोकांना ते शिकवित असतील तरच आपल्याला त्या ठिकाणी प्रार्थनेला बसलं पाहिजे, स्तुती आराधना करायला बसलं पाहिजे, देवाची भक्ती करायला बसलं पाहिजे. आणि त्या कलिशियामध्ये त्या सेवकांबरोबर या गावाच्या तारणासाठी आम्ही उभे राहिलं पाहिजे. आमेन. म्हणून जगातील लोक काय करतात, इथं चर्च झालं चला तिथं चर्च झालंय जवळ जवळ, असं करायचं हे चुकीचं. तपासा स्वतः. यीशु मसीह की, यीशु मसीह की, ख्रिस्त राजा की. आमेन. उभे राहा.